शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज शनिवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग विरोधातील 12 जिल्ह्यांमधील शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते। या बैठकीत शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका मांडली। आमच्या शेतातून शक्तीपीठ महामार्ग नको असा संदेश देण्यासाठी येत्या 15 ऑगस्टला शेतात तिरंगा फडकवत तिरंगा झळकतोय आमच्या शेतात, शक्तीपीठ नको आमच्या वावरात हे अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या 12ही जिल्ह्यांमधील शेतात मेळावे घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगूया असं आवाहन केलं। सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असलं तरी आम्ही तो होऊ देणार नाही। सरकारनं या महामार्गाऐवजी राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करावेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी भूमिका मांडली। या रस्त्याच्या गरज नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात गेले 1.5 वर्ष आम्ही लढा देतोय आणि यामध्ये हजारो शेतकऱ्यांची भूमिहीन शेतकरी होणार आहे। गरज नसलेला शक्तीपीठ आहे, कारण की रत्नागिरी नागपूर ऑलरेडी हायवे एक्झिस्टिंग आहे। 86,000 कोटी नाही तर आता 1,06,000 कोटीवर हे बजेट गेलेलं आहे आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी राज्यातल्या इतर रस्त्यांसाठी पैसे द्यावेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, ह्या भूमिकेनं आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर घेऊन जातो। माजी खासदार राजू शेट्टी यांनी देशातील पिकाऊ जमिनीचं क्षेत्र कमी होत असलेल्या काळात जमीन वाचवणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। माजी आमदार अमित देशमुख यांनी शक्तीपीठ विरोधात हिवाळी अधिवेशनादरम्यान धडक मोर्चा काढूया असं सांगितलं। आमदार कैलास पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जात आहे, मात्र हा प्रोजेक्ट मुख्यमंत्र्यांसाठी ड्रीम आहे की क्रीम आहे हे त्यांनाच माहिती असा टोला लगावला। माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्षामध्ये शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि ठेकेदार राज्यकर्त्यांचे खिसा भरणारा हा शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांमधून हा महामार्ग जातोय। या गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध सरकार आणि जनतेसमोर यावा यासाठी पुढील 3 दिवसांमध्ये सह्यांची मोहीम राबवत शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आवाज अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत लढा ताकदीनं लढणार असल्याचं सांगितलं। यावेळी आमदार अरुण लाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करत या आंदोलनाच्या यशस्वीतेचा निर्धार केला। 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात विरोधी ठराव करण्यासह गावागावांमध्ये सह्यांची मोहीम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ बुधवारी 13 ऑगस्टला संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनाला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकरी 13 ऑगस्टला बिंदू चौकात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार आहेत।